बैल उधळले आणि भाविक पळाले। जेजुरी गडावर काय घडले? शर्यतीची बैल धावत सुटली, मंदिरात एकच धावपळ उडाली। जेजुरी पुणे जिल्ह्यातलं प्रसिद्ध खंडोबा देवस्थान, महाराष्ट्राचं कुलदैवत अशी मान्यता असलेल्या जेजुरी गडावर रविवारी एकच गोंधळ पाहायला मिळाला। एका भाविकानं नेहमीप्रमाणे शर्यतीची बैल पूजेसाठी खंडोबाच्या दारात आणली होती, पण हे बैल अचानक उधळले आणि धावत सुटले। यामुळे भाविकांचा एकच गोंधळ उडाला। नेमकं काय घडलं? सीसीटीव्हीत हा सगळा गोंधळ कसा दिसला? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधून जेजुरी गडावर दर्शनासाठी भाविक येत असतात। रविवारी सकाळीही भाविकांची अशीच गर्दी मंदिर परिसरात होती। इथं शेतकरी आपल्या बैलांनाही नेहमी घेऊन येतात। अशाच काही शेतकरी आणि बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांनी आपल्या बैलांना खंडोबा देवाचं दर्शन घडवण्यासाठी जेजुरी गडावर आणलं होतं। दर्शनासाठी पायऱ्यांवरून बैलांना नेत असताना अचानक एक बैल घाबरून उधळला आणि वाट मिळेल तसे दोन्ही बैल सैरावैरा धावत सुटले। हा सगळा प्रकार मंदिराच्या सीसीटीव्ही मध्ये दिसला। बैलांच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला मागे सारत बैल धावत होते। त्यामुळे गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता। बैल येतात हे पाहून पळणाऱ्या भाविकांपैकी काही जण पायऱ्यांवरून घसरून पडल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलंय, तर काहींनी चक्क उड्या टाकत मिळेल ती जागा गाठण्याचा प्रयत्न केल्याचंही या सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे। सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची पळापळ आणि उधळलेले बैल पायऱ्यांवरून सुसाट जातानाची दृश्य मंदिर परिसरातल्या वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, पण अचानक झालेल्या पळापळीत काही जण किरकोळ जखमी झाल्याचं सांगितलं जातंय। बैल उधळून धावत असताना काही नागरिक आणि देवस्थान परिसरातल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। हा संपूर्ण प्रकार गडावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण नंतर परिस्थिती सुरळीत झाली आणि भाविकांचं दर्शनही शांततेत सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं। खरं तर बैलगाडा शर्यतीसाठी इथं नेहमी देवाच्या दर्शनासाठी बैल आणले जातात, भंडारा लावत पूजा केली जाते। पण बैल उधळल्याच्या या प्रकारानंतर मंदिर प्रशासन अधिक सतर्क राहणार का किंवा काही उपाययोजना केल्या जाणार का हे पाहावं लागेल। पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।